सो हाय एव्हरीवन. तर आम्ही आता आलो आहोत किल्ले मच्छिंद्रगडावरती. तर मी आज नवीन फेस दिसतीये तुम्हा सगळ्यांना. हे सगळे आपली चिल्लर फेसेस आहेत. चिल्लर फॅक्टरी म्हणायला गेलं तर आय एम द ओनर. नो. सो हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द अनदर ब्लॉग. आणि जस्ट आज आहे संडे आणि आज आम्ही आलेलो आहे मच्छिंद्रगडाला फिरायला. आणि जस्ट आज तर गाईज आम्ही आलोय, आमच्या सगळ्या पोरांची मिळून आम्ही ट्रिप बनवून आलोय इथं. छोटी ट्रिप, पोरगा एकटा मीच आहे. सगळ्यांची मिळून. आणि आता इथलं वातावरण खूप भारी आहे. तर आम्ही तुम्हाला फिरवतोय की कसं मच्छिंद्रगडावरती वातावरण चालू आहे आणि कसं आम्ही फिरलोय. कारण महाराष्ट्रापेक्षा सुंदर स्टेट कुठलं नाही आहे पूर्ण जगात. सही बात है. ढकला असं बनणार आहे आम्ही ट्रॅव्हलर्स. ट्रेकिंगला आलो. ट्रेकिंगला काही झाड, काही डोंगर, अजून लय चढायचंय. चल चल चला. ब्लॉग करायचा. करूया गं. सो गाईज, आता आम्ही आलोय किल्ले मच्छिंद्रगडावर. ऑलरेडी आम्ही जस्ट आम्ही इथं आता वर निघालेलो आहे आणि आमची गाडी आम्ही तिथं पार्क केलेली आहे. गाडी तिथे पार्क केलेली आहे आणि आम्ही तिथनं इथंपर्यंत आलेलो आहे. गाईज, आता आम्ही आलेलो आहे किल्ले मच्छिंद्रगडावर. इथनं तुम्हाला दिसू शकते की इथं कमान आहे. दर संडेला कंटेंट साठी काय पण करायला लागते. तुमच्यासाठी किती वर आले बघा गाईज. बारीक पाऊस सुद्धा सुरू झालेला आहे गाईज. गाईज, सिरियस व्ह्यू. गाईज, किती सुंदर गड आहे हा. आणि तुम्ही बघू शकता की ह्या ठिकाणी पण माणसाने आपल्या कलाकारी केलेल्या आहेत. सो सगळ्यांना हीच विनंती आहे की इथे या, फिरा, पण असलं काय करू नका. तुमचे काय असतील तर ते तुमच्यापाशीच ठेवा. जगाला दाखवण्याची गरज नाही आहे. जगाला दाखवण्यासाठी आमचा व्लॉग आहे इथं. सरांनी अख्खा गड चढत आणलेला. काय सांगू तुम्हाला, पायाची काय वाट लागलेली. आणि इथे एवढ्या मोठ्या गडावर पण इथे सुख सुविधा आहेत आपल्याला. आम्ही पलीकडच्या वाटेनं आलो, तिथनं गाड्यावर दुसऱ्या येतात वाटेनं आलो. आणि ही पाय वाट आहे. इथनं खालनं सगळी वर येतात. आणि तिथं मी तुला सांगत होते ना, तिथं हे नाहीये ते रेलिंग, तिकड आहे खाली. ये नहीं कि वो वीडियो बनाना रुक जाए, नहीं, जीरो. चलो मच्छिंदर गोरख आया, आगे आगे गोरख जागे, शिव गोरख आदेश. चलो मच्छिंदर लावा. आयुष्यमान हो. काय जी शेवटची पिढी आहे आपली. शेवटची पिढी आपण जपली पाहिजे. आपण त्यांना खूप रिस्पेक्ट केला पाहिजे. आणि हेच तर आपलं महाराष्ट्राचं खरं वैशिष्ट्य आहे की ही पिढी आतापर्यंत आपल्या इथं अजून भेटत्या. इथे फुलांचं गार्डन आहे. आहे, बघताय त्यांना दिसतंय, आहे ते दिसतंय ते. दादाची ब्लॉगिंग स्टाईल गाईज. इथं टाकी आहे, त्या टाकीत पाणी आहे, त्या टाकीतल्या पाण्याने आम्ही हात धुणार आहे. पाऊस पडत आहे. गायज, आता आम्हाला घरी गेलं पाहिजे कारण ढग यायला लागले आणि पावसात भिजायचा तर आज मूड नाही आहे. फायनली आम्ही गड वगैरे फिरून आता घरच्या दिशेने आम्ही निघालेलो आहे. आणि आता आमच्या गाड्या तिथं पार्क केलेल्या आहेत. आम्ही तिथे जाणार आहे. तो तनुला इथनं रनिंग रेस लावायची आहे. हा? चल, जा तू पुढे जा. तुझ्यात आणि माझ्यात. चल चल, लेट्स गो. let's go. मम्मीनं बघितलं का नाही? आता सांगणारच मम्मीला, आता दिसलंच पाहिजे. बरं येताना काय वाटलं नाही, पण खाली येताना जरा यांचा जरा प्रॉब्लेम आहे. तशी पुराणी ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर आहे. ट्रेन आहे. हे होय, ट्रेन. अरे ट्रेन. अरे हा तिथं हे ट्रेन. रेल्वे ट्रॅक आहे ना, ट्रॅक आहे. ताकारी. हा. काय वंदे भारत आहे बहुतेक ती. होय 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 होय. वंदे भारतच आहे ती, वंदे भारतच होती. काय इथनं ट्रेनचा व्ह्यू पण भेटू वंदे भारत शकतो. दिसली गाईज आम्हाला. तर आपण बसले ट्रेन मध्ये, ब्लॉग पण केला आपण. ट्रेन मध्ये बघितलं नसलं तर बघा जावा. लिंक दिली जाईल डिस्क्रिप्शन मध्ये. प्लीज गाईज गो अँड वॉच अवर व्लॉग्स. येस गाईज. लेट्स गो बडी. जातो आमचा स्कूटीवरनं गेलेला आहे.
इथनं थोडासा स्लोप आहे आणि जेवढा आपल्या गडावर जायचं सोपं नाही इथं. जाधव आपल्या पुढे निघालेले आहेत स्पेसशिप घेऊन त्यांचे. जस्ट सी द रोड गाईज. फायनली आम्ही आता वरनं गडावरनं खाल्लेलं आहे या रस्त्यावरनं. आणि आता जादू कुठं जादू आमचा मागत राहिलेला आहे. वी आर वेटिंग फॉर द जादू. फायनली गाईज वी आर गोइंग टू होम अँड रेन इज रेनिंग अँड हिअर वी आर बिझिंग आउटसाइड. अँड तुम्ही बघू शकता की इथं पाऊस खूप आलेला आहे आणि खरी मजा तर भिजण्यातच आहे. पण हा व्लॉग मम्मीनं बघितला आमच्यावर नक्कीच होती. तुम्ही कचरा बघा हा. काय हे अवस्था ही, किती कचरा आहे. पण गाईज खरंच आपण कचरा केला नाही पाहिजे. आपल्याला आपला इंडिया आपलं महाराष्ट्र जर पुढे न्यायचं असेल तर आपण कचरा करणं तर मेन बंद केला पाहिजे. स्वच्छ भारत अभियान ब्रो. ये बड़ी अच्छी बात कही आप. आता आम्ही थोड्याच वेळात बह्याच्या पुलावर जाणार आहे. सो गाईज तुम्हाला तिथं पण आपण व्ह्यू दाखवू की आता मान्सून मध्ये बह्याच्या तिथं कसा व्ह्यू येतोय. पण आलेला आहे रामलिंग बेट. हे बहे गावातील एक सुप्रसिद्ध पर्यटक स्थळ आहे आणि जस्ट आता पावसाच्या ह्याने तुम्ही बघू शकता की किती पाणी इथे मुसळधारपणे जात आहे. आता आम्ही ब्रेक घेतलेला आहे आणि आता आम्ही नाश्ता करून परत पुढे जाणार आहे घरी. काहीच घरच्या रस्त्याला आलेलो आहोत, आता घरला जायचं. ये तर काहीच आता ऑलमोस्ट 7 वाजलेले आहेत आणि आम्ही आता फायनली घरी आलोय. गेटो गडा तनु गेटो गडा. सो गाईज फायनली टाइम आलेला आहे आपला व्लॉग एंड करायची. तर गाईज कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करायला विसरू नका. आणि गाईज कसा वाटला तुम्हाला मच्छिंद्रगड. सो गाईज परत एकदा आपण भेटूया एक नवीन व्लॉग मध्ये. सो गाईज दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. Sorry ass DJ.